नमस्कार. आज गुरुवार दिनांक 11 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड येथील पत्रकार भवन हे निधीअभावी प्रलंबित आहे. पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी शासनाने सिडकोकडून 10,000 चौरस फुटांचा भूखंड उपलब्ध करून दिलाय. तेव्हा इमारत बांधण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी विधिमंडळात केली आहे. महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजार स्थलांतराचा धडाका लावला असून आता पालिका हद्दीत दर बुधवारी तरोडा भागात भरणाऱ्या आठवडी बाजाराचं स्थलांतर केले. आता हा आठवडी बाजार कॅनॉल रोड, चैतन्यनगर, साईबाबा मंदिर चौरस्ता ते डी मार्ट पर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूस भरवला जाणार आहे. काल बुधवार रोजी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत बाजार स्थलांतरित केलाय. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, देगलूर तालुक्यांमध्ये तेलंगणातील श्रीराम सागराच्या बॅकवॉटरमुळे हजारो शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टरवरील पिकांना दरवर्षी फटका बसत आहे. गावकऱ्यांचे होणारे नुकसान आणि त्यातून निर्माण होणारे आर्थिक संकट यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारची संयुक्त बैठक बोलवण्यासाठी तातडीने समिती स्थापन करावी अशी मागणी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी काल राज्यसभेत केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी एमकॉम परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. यासाठी यशवंत व पीपल्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र KRM महिला महाविद्यालय नांदेड येथे निश्चित करण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलण्यात आले असून आता दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा पीपल्स महाविद्यालय नांदेड येथे घेण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशार सिंग साबळे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले. लोहा तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान मारेगाव येथील यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रेत सर्व सुविधा उपलब्ध राहतील यासाठी संबंधित सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.